नमस्कार, हनीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, इथं आपण कढईमध्ये तेल घेतले, थोडे जिरे घातले फोडणीत, कांदा घातले बारीक कट करून. छान आपल्याला इथं थोडंसं टोमॅटो, शिमला मिरची पण कट करून घालायची आहे. तर आपला कांदा थोडासा लालसर झाला का त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घातलेली. हळदीमुळं काय होतं, भाजीला कलर चांगला येतो, त्याच्यामुळं आपल्याला तेलामध्ये हळद घालायची. तर पहा, इथं आपण कांदा, शिमला मिरची, टोमॅटो छान परतून घेतलेले. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दही घ्यायचं. त्या दहीमध्येच मी इथं धना पावडर आणि काळा मसाला घातलेला. आपल्याला आज आगळं वेगळं पनीरची भाजी करायची आहे थोडीशी. तर पहा, इथं थोडंसं चवीनुसार लाल तिखट पण घातलेले मी ह्याच्यामध्ये. आणि आपल्याला दही, काळा मसाला आणि धना पावडर मिक्स करून ठेवलं होतं ते घालायचे. गॅस बारीक करायचा आणि छान दही आपण घालून फेटून घ्यायचं. तर मी ह्याच्यामध्ये पहा, आपला छान मसाला परतला आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये इन्स्टंट पावडर जी भेटते पनीरची ती घालायची थोडीशी. त्याच्यामुळे आपली भाजी जी आहे ती घट्ट पण होते आणि टेस्टी पण होते. तर चवीनुसार ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आणि आपली भाजी छान उकळून द्यायची आहे. तर मला इथं म्हणजे गिऱ्हाईकासाठी झटपट बनवायची होती तर पहा, आपली पनीरची भाजी बनवून तयार आहे. इथं पनीर पण परतून घेतले आहे आणि भाजी त्याच्यामध्ये वरतून घातलेली आहे आणि कोथिंबीर वगैरे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा.